हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली मुलींच्या पॅरेंटिंगवर. आज एक महत्त्वाचा विषय बोलूया अबाउट मुलींचे कपडे. मुलींना कपडे घालायला बंधन करायला पाहिजे का? तर नाही, काही गरज नाही. तुम्ही मुलींना वाटेल तसे कपडे घालू देऊ शकता, घेऊन देऊ शकता त्यांना विकत. फक्त ते कपडे कुठे घालायचे आणि कसे घालायचे हे मात्र मुलींना शिकवणं फार गरजेचं आहे. का? परत सांगते. कसं आहे ना, तू मुलगी आहेस, तू कसेही कपडे घाल आणि मुलांनी मात्र डोळे बंद करायला पाहिजे. मुलांनी मात्र तुझ्याकडे रिस्पेक्टनेच बघायला पाहिजे. खरंच हे गरजेचं आहे. मुलांचे आई-वडिलांनी मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे, की मुलींनी कसेही कपडे घातले तरी हा त्यांचा राईट आहे आणि तू त्यांच्याकडे तशा नजरेने बघू नको. हे अर्थातच शिकवायला पाहिजे आणि मुलांचे पॅरेंट्स हल्ली शिकवायला पण लागलेत. पण अगेन सगळेच असं शिकवत नाही. आपल्या आजूबाजूचा एंटायर मॉब जो आहे तो असंच शिकवत असेल त्यांच्या मुलांना हे गरजेचं नाही आहे, किंवा हा पॉईंट शिकवतही असेल हेही गरजेचं नाही आहे. त्यामुळे मुलींना हे सांगण्यापेक्षा की तू मुलगी आहे म्हणून घाबरू नको, घाल कसेही कपडे कुठेही, हे करून तुम्ही परत तेच करताय की तुमच्या मुलीची सेफ्टी, सिक्युरिटी तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय. त्यापेक्षा घालू द्या कुठलेही कपडे, फक्त कुठे कसे कपडे घालायचे हे शिकवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, तुम्ही किती गावाखेड्यात गेलात आणि मुलींना असे शॉर्ट ड्रेसेस वगैरे घालायला सांगितलेत, तर अर्थातच गावाकडच्या मुली असे कपडे घालत नाहीत आणि मग तिथले जे पुरुष असतील किंवा जे मुलं असतील ते अर्थातच तुमच्या मुलींकडे बघणार आहे. मग अशा वेळेला तुम्ही, कारण त्यांना ते नवल आहे की त्यांनी असे कुठे कपडे जवळपास मुलींना घातलेले बघितले नाही आहेत आणि मग जेव्हा तुमची मुलगी असं काहीतरी घालून जाणार त्यावेळेला त्या नजरा इकडे उत्सुकतेपोटी वळणारच. मग मुलांना दोष देण्यात काय अर्थच नाही ना. त्यापेक्षा तुम्ही हे बघा की तुमच्या मुलींना सांगा, जर तू गावाखेड्यात असं कुठेतरी ठिकाणी जातेस तर मेक शुअर की तू अंग झाकलेले कपडे घाल आणि ज्यावेळेला तू मॉलमध्ये जाते त्यावेळेला अर्थातच मी काही रिव्हिलिंग कपडे घाल असं म्हणत नाही. पण जर तिची इच्छा आहे आणि ती छान कॅरी करू शकते, कॅरी करायला शिकवा. जर ती कॅरी करू शकते तिला घालू द्या. पण सांगा मॉलमध्ये, शहरी ठिकाणी जिथे सगळेच लोक या अटायरमध्ये असतात, जिथे या अटायरचं काही नवल नसतं, अशा ठिकाणी तिने त्याचे कपडे घातले तर काहीही हरकत नाही आहे. पण ज्यावेळेला आपण असं छोट्या खेडेगावांमध्ये जातो तिथे कपड्यांचं थोडीशी काळजी जर घेतली तर कदाचित तुम्हालाच ही एम्बॅरसमेंट फेस करायला लागणार नाही. त्यामुळे हे म्हणण्यापेक्षा की तू मुलगी आहेस आणि म्हणून तू कसेही कपडे घाल आणि मुलांनी डोळे बंद करावेत, हे आत्ता म्हणण्यापेक्षा काही दिवस त्यांना हे शिकवा की जिथे जसे कपडे घातले पाहिजे तसे कपडे तू घाल. हे जर तुम्ही शिकवलं तर तुम्हाला फार सोपं जाईल पॅरेंटिंग मुलींचं. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तुर्तास एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.